सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनपा प्रवेशद्वाराला संत गाडगे महाराजांचे नाव देऊन पुतळा बसवा या मागणीसाठी आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आलाय। धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नाव देऊन त्यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी अशी मागणी संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ व प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक समितीतर्फे धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तसेच मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। रास्ता रोको व चक्काजाम करून संतोषी माता चौकात आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधलं। आंदोलनात समितीचे अध्यक्ष आनंद लोंढे, किरण गायकवाड, सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड, संजय गवळी, राजीव गवळी, भिका निकम, दिलीप गवळी, महेंद्र निकम, जितेंद्र निकम, प्रवीण शिंदे, मनोज वाघ, सूर्यकांत सगरे, मनोज गवळी, पवन गायकवाड, रेखा गवळी, कल्पना निकम, मनीषा सगरे, शोभाताई निकम, निकिता गवळी, रोहिणी सगरे, गायत्री सगरे, निकिता निकम, लता शिरसाट, संगीता गवळी, पल्लवी सगरे, रवी कढरे, भैया वाघ, रोहित सोनवणे, विलास पारदे, प्रशांत सोनवणे आदी नागरिक सहभागी झाले होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये 1950च्या दशकामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्या ठिकाणी येऊन गेले होते, देवपूर एकविरादेवी मंदिर परिसरामध्ये, तर त्या ठिकाणी त्या मठाला गाडगे महाराज यांच्या नावाने जी संस्था नोंदणीकृत झाली आहे 1986 पासून, तर त्याच्या नावाने सातबारा मिळाला पाहिजे म्हणून अशी गेली अनेक वर्ष मागणी चालू आहे। दुसरी मागणी, धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा पुतळा बसवला गेला पाहिजे, ती पण गेल्या अनेक वर्षापासून आहे। त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल संतोषी माता चौक येथील जे आवारामध्ये त्यांच्या वापरात असलेली जी जागा आहे, जिच्यामध्ये पूर्ण अतिक्रमण झाले, झाडे झुडपे, त्या ठिकाणी सम्राट अशोक यांचे स्मारक झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे। मागे सुद्धा आम्ही 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून निवेदने दिली, प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही। शेवटी आम्ही आज छोटासा या ठिकाणी रस्त्यावर येऊन कायदेशीररित्या आमची मागणी प्रशासनासमोर मांडतो आहोत। आम्ही पोलीस प्रशासनाला पण निवेदन दिलं की आम्हाला या ठिकाणी या पद्धतीने निदर्शने करू द्या। हे सामाजिक प्रश्न आहे, राजकीय नाही आहे, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला कुठली परवानगी दिली नाही। त्याच्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गाने सगळ्या महिला भगिनी, सर्व समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय की या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या मठाला नाव देण्यात यावे। त्याच्यानंतर राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा पुतळा पालिकेत बसवण्यात यावा। सम्राट अशोक यांचा पुतळा जो स्मारक आहे तो संतोषी माता चौकातल्या या ठिकाणी बसवण्यात यावा आणि सातबारा जो आहे तो तात्काळ करण्यात यावा। अन्यथा 6 डिसेंबर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण आहे, त्या दिवसापासून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि आमच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।